कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। शाळा स्तरावर माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, माहिती अर्जांची योग्य पद्धतीने हाताळणी व्हावी यासाठी माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी 2 दिवसीय प्रशिक्षण शिबिर झालं। प्रशासनाची पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कायदेशीर प्रक्रियेचं पालन याचं महत्त्व उपशिक्षणाधिकारी अजय पाटील यांनी अधोरेखित केलं। माहितीच्या अधिकारामधील विविध तरतुदी, माहिती अधिकार अर्जाची प्रक्रिया, अर्ज प्राप्त झाल्यानंतर करायची कार्यवाही, माहिती उपलब्ध करून देण्याची मुदत याबाबत यशदाचे संशोधन अधिकारी दादू बुळे यांनी मार्गदर्शन केलं। शाळांकडे प्राप्त होणाऱ्या माहिती अर्जांमध्ये कोणती माहिती द्यावी, कोणती माहिती कायद्यानुसार अपवादात्मक स्वरूपाची असू शकते, अर्जाची पूर्तता करताना कोणती काळजी घ्यावी यावर तज्ज्ञ प्रशिक्षिका रेखा साळुंखे यांनी विवेचन केलं। या प्रशिक्षणामुळे माध्यमिक शिक्षण विभागातील प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक आणि प्रभावीपणे राबवण्याला चालना मिळणार आहे। शिबिराला जिल्ह्यातील 775 मुख्याध्यापकांची उपस्थिती होती। देशाच्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून महावीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागानं नशामुक्त अभियान राबवलं। नशामुक्तीचा संदेश पोहोचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रबोधनात्मक फलक हाती घेऊन नागरिकांशी संवाद साधला। कोल्हापूर नशामुक्त करूया, निरोगी भारत घडवूया, नशा सोडा आयुष्य जोडा अशा संदेशांचे फलक लक्षवेधी ठरले। या अभियानामध्ये राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. श्वेता परुळेकर, प्राध्यापक रामदास तुरुके, प्राध्यापिका नेहा पाटील, क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले होते। कोल्हापूर वॉकर्सचे सचिव इंजिनियर महिपती संगपाळ यांनी 75व्या स्वातंत्र्यदिनी वयाच्या 64व्या वर्षी 75 किलोमीटर पळण्याचा उपक्रम केला होता। त्याची आठवण म्हणून दरवर्षी स्वातंत्र्यदिनी रंकाळा वॉकर्सच्या वतीनं रंकाळा प्रभात फेरी काढली जाते। या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी सकाळी 6 वाजता रंकाळा पदपथ उद्यानातील सेल्फी पॉइंटमधून प्रभात फेरीला प्रारंभ झाला। प्रभात फेरीमध्ये बाळासाहेब भोगम, बंडू खोत, प्राध्यापक SP चौगले यांच्यासह सुमारे 200हून अधिक नागरिक सहभागी झाले होते। कोल्हापूर वॉकर्सचे अध्यक्ष धोंडीराम चोपडे यांनी महात्मा गांधींची वेशभूषा केली होती। उत्तम आरोग्यासाठी दररोज चालणं गरजेचं आहे असं महिपती संगपाळ यांनी सांगितलं। यावेळी पतंजली योगपीठाचे विलासराव निकम, अशोकराव पालकर, परशुराम नांदवडेकर, महिपती संगपाळ, नाना गवळी, अधिक मोरे, उदय गायकवाड, जितेंद्र डोरले, राजेश पाटील, राजश्री नांदवडेकर उपस्थित होत्या। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिव आरोग्य सेनेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला। ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी आरोग्यदूत म्हणून कार्यकर्त्यांनी काम करावं असं आवाहन संजय पवार यांनी केलं। याच बैठकीत आरोग्य सेनेमध्ये काही नव्या नियुक्त्या करण्यात आल्या। बैठकीला जिल्हाप्रमुख विराज पाटील, संजय चौगुले, विशाल देवकुळे, डॉ. उत्तम माळी, संतोष पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीनं कोल्हापूर शहरातून भव्य मशाल रॅली काढण्यात आली। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यासह क्रांतिकारक हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली। सुधाकर वडगावकर यांच्या हस्ते मशालीचं पूजन करण्यात आलं। शहराच्या प्रमुख मार्गावरून मशाल रॅली काढून देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करण्यात आलं। रॅलीमध्ये हिंदूराव शेळके, गजानन तोडकर, अजिंक्य आपके, पांडुरंग कदम, शांताराम इंगवले, अनिल दिंडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते।